द्रव्य आपापल्या स्वार्थामध्ये आहेत, म्हणजे स्वाधीनतेने परिणमन करतात. कोणी कोणाच्या अधीन नाही. प्रत्येक द्रव्य आपापल्याच अधीन आहे. एवढं फक्त स्वीकारलं तर दुःख संपलं. मी त्याच्या अधीन आहे आणि मला त्यांनी सांगेल तसं वागावं लागतंय, हा विचार केला की दुःख होतं. आपण कोणाच्या अधीन नाही. आपण आपल्या हितातच राहते. आपल्या ज्ञानदर्शन स्वभावात राहिलं की आपल्याला कसली काळजी राहिली नाही. आपण दुसऱ्यात गेलो की काळजी आली, मग दुःख आलं. आता ते सांगतात काय, स्व प्रभाव भूयस्त्वे, हे फार महत्वाचे. आपापल्या प्रभावात राहतात. मुंगी सुद्धा आपला प्रभाव कोणता दाखवते, लगेच एवढीशी मुंगी चावतेच. मग म्हणतो मुंगीचं अस्तित्व आहे का इथं, म्हणजे एवढ्याशा मुंगीचं अस्तित्व सुद्धा बघायला जातो आपण. कारण का तर तिने आपला प्रभाव टाकला. विंचू आपलं नांगी मारतो म्हणजे तो आपला प्रभाव टाकतोय. कुठलं छोटं द्रव्य घ्या, नाही तर कसं छोटी पर्याय, तुच्छ पर्याय घ्या, पण प्रत्येकाचा आपला प्रभाव आहे. कुऱ्हाडीने घाव घातला तरी झाड हलत नाही, आपला प्रभाव आहे ना तो सुद्धा. म्हणजे इकडं मुनींना झाडाची उपमा घेतली. पंचास्तिकामध्ये शेवटी येते. झाडाची उपमा का घेतली, झाडाला किती मारलं तरी सुद्धा ते कसं आहे, एका जागी स्थित आहे, काय करत नाही. ते कर्म फलच चेतना भोगते. आणि मुनीमध्ये त्याच्यामध्ये एवढाच फरक आहे. त्याच्यासारखेच मुनी तटस्थ आहेत, पण ते कर्मफल चेतना भोगतात, हे ज्ञान चेतना भोगतात. एवढे ते संकलेश्वरी नाम करतात, हे शुद्ध उपयोगात राहतात. अशा रीतीने आपण प्रत्येकाचा प्रभाव पाहायचा आहे की या जगामध्ये असं. ती साखर सुद्धा कोणाच्या प्रभावाने आहे, गोड, म्हणजे लगेच ओळखलेच पाहिजे ही साखर आहे म्हणून, म्हणजे ऊस आहे. किंवा लिंबू सुद्धा आपला प्रभाव काय टाकतोय, आंबट आहे. म्हणजे कसलं पण असू देत, पण तो आपला गुणधर्म सोडायला तयार नाही, हाच त्याचा प्रभाव. सेंदिलोन आपलं खारटपणा सोडायला तयार नाही. लोकांनी तोंड वाकडं केलं तरी ते काही सेंदिलोन कधी गोड होणार आणि ऊस कधी खारट होणार. मग आपल्या प्रभावात सगळे राहतात. अजून काय आपला प्रभाव काय आहे घरामध्ये, म्हणतो नाही मी पण बोलल्याशिवाय काय राहणार नाही, तेच एकटे बोलतात का, हा प्रभाव नाही. लगेच म्हणाले इतक्या विभावाचं उदाहरण दिलं, मग आता आमच्यावर का नाही घटवत. आम्ही पण असंच करतो विभाव. मी पण बोलणार, मी पण मारणार, मी पण, त्यांनी दगड एक फेकला की मी 2 दगडी फेकणार, करायचं ना असंच. आता काय होतंय, आपल्याला लगेच सुख वाटेल की त्यांनी 1 घालात मारली की आपण 2 मारायचे, होईल ना सुख. तर उलट मला मारलंय हे लक्षातच घ्यायचं, हे मनात सुद्धा आणायचं नाही. मला मारलंय, आत्म्याला कोण मारू शकते का, मारतच नाही. आत्म्याला कोण त्रास देते का, नाही. दिलं तर शरीराला देऊ दे, मला कुठे देते. आणि मी कशाला त्याचा पक्ष घेऊन दुसऱ्याला काही वाईट म्हणू. कुणाच्या पक्षाने आपण वाईट म्हणतो, शरीराच्या. शरीर आपलं आहे का, मग का त्याचा पक्ष घेऊन वाईट म्हणायचं दुसऱ्याला. शरीरालाच त्रास दिलाय ना, तर परद्रव्याला दिला, मला कुठे दिला. मग लगेच आपण काय करायचं, आत्म्याला कोण त्रास देत नाही. मग हाच आत्म्याचा प्रभाव, लगेच ज्ञानात राहायचं. आता 32 नंबरचा श्लोक पाहायचा आहे. परोपकृती मुत्सृज्य स्वपकार परो उपकुर्वन् परश्चाज्ञो दृश्यमानस्य लोकवत्. परोपकृती उत्सृज्य, दुसऱ्यावर उपकार करण्याचे सोडून देऊन. काय सांगितलं, दुसऱ्यावर उपकार करतो ना म्हणून आपल्याला हे दुःख होते. मग ते सोडून देऊन हे भव्य सोपकार परोभव, स्वतःच्या आपल्या आत्म्यामध्येच आपल्या आत्म्याचा उपकार करण्यास तत्पर हो. कुठं तत्परता ठेव, आत्महित करण्यामध्ये तत्परता ठेव. परहित करण्यामध्येच लागलाय आजपर्यंत, पण स्वतःचं हित काय पाहायला तयारच नाही. म्हणून उदाहरण कसं दिलं, ज्याप्रमाणे अज्ञ लोक म्हणजे अज्ञानी लोक काय करतात, परशोपकुर्वन्, दुसऱ्याचा उपकार करत असताना दिसून येतात. लोकवत दृश्यमानस्य लोकवत, लोकांमध्ये जसं अज्ञानी लोक दुसऱ्याचा उपकार करत असताना कसे दुःखी झालेले दिसून येतात, कारण ते स्वतःवर उपकार करत
नाही. कोणता श्लोक आहे ह्यासाठी? आदहिदम कादवम. प्राकृत मध्ये सांगितलं ना, सर्वात प्रथम कोणतं हित केलं पाहिजे? आत्म्याचं हित केलं पाहिजे. कारण का तर आत्म्याचं हित न करता मी कोणाचं हित करायला निघालोय? दुसऱ्याला मारायचं, दुसऱ्याला शिव्या द्यायचं, म्हणजे कोणाचं हित केलं आम्ही? दुसऱ्याचं हित केलं. कारण त्याला जर आपण त्रास दिला, त्याला जर मारलं तर तो आत्म्यात जातोय. आपल्या आत्म्यात प्रवेश करून काय करतोय? म्हणतो की ह्या संसारात राहिलाच नको, आपण आता फक्त स्वभावात राहावं. म्हणजे आम्ही त्याचं हित केलं आणि आपलं काय केलं? अहित केलं. लक्षात घेण्यासारखे. आपलं हित कसं करतो माहिती ना ती गोष्ट, की राजकुमाराला थोबाडीत मारली. कोणी? मंत्र्याने. मग त्यावेळेस राजकुमाराला किती अपमान वाटला. मी एवढा मोठा राजकुमार, म्हणजे लहानच वयाचा असतो, पण मी राजाचा मुलगा म्हणून स्वतःला मोठा समजत असतो. पण मंत्र्याने मारलं म्हटलं की आता राजाकडून त्याला शिक्षा देण्याचा इतका विचार येतो की नक्कीच राजा त्याला आता शिक्षा देणार. म्हणून राजाकडे तक्रार करत जातो, मला मंत्र्याने मारलं. मग राजा काय म्हणतो? तुझ्यात जर शक्ती असेल तर तू त्याला क्षमा कर, आणि तुझ्यात जर शक्ती नसेल तर तू पण त्याला थोबाडीत मार. मग राजकुमार खजीर झाला. म्हटला मी त्याला मारलं तर मी दुर्बल होतोय, आणि मी स्वतःत राहिलो तर सबल होतोय. मग आपली शक्ती कोणती? प्रतिक्रमण करून लगेच सगळं दोष घालवून टाकले, स्वतःमध्ये राहिलो, केवढी मोठी शक्ती प्राप्त झाली. खाण्याने शक्ती प्राप्त होत नाही, किंवा दुसऱ्याला त्रास देण्याने होत नाही, किंवा दुसऱ्याला पण उलट बोललो, किंवा त्यांनी मला तसं केलं मी त्याला तसं करणार, हा विचार केला तर ती शक्ती नाही, ती दुर्बलता. मग शक्ती कोणती आहे? आपण आपल्यात राहिलो ही खरी शक्ती आहे. क्षमा करणं. मग क्षमा करणं म्हणजे काय? खम्मामी सर्व जीवाणम सर्वे जीवा खमंतु मे मेत्ती मे स्वभूदेषु वेरम मज्जम न केनम. काय सांगितलं? खम्मामी सर्व जीवाणम, सर्व जीवाविषयी मी काय करतो? क्षमाभाव करतो. सर्वे जीवा खमंतु मे, सर्व जीव मला काय करो? क्षमा करो. कारण माझा वैरभाव कोणाविषयी नाही. सगळे जीव माझ्यासाठी कसे आहेत? भगवान आहे. बघा, आता साक्षात आपल्याला कोणी काय केलं तरी सुद्धा आपण त्याला भगवान समजलं का? भगवान समजलं की दुःख संपते. पहिलं कोणतं मंत्र आहे? तो भगवान आहे. भगवान आहे म्हटलं की भगवान काही करत नसतं. भगवान शांत असतात. मग जसं आपण सुद्धा भगवान आहे, मग आपण पण काही करणार नाही उलट सुलट. म्हणून काय सांगितलं? सोपकार परोभव. स्वतःच्या उपकारामध्ये तू तत्पर राहा. कारण का तर विभाव परिणाम जेवढे करशील तेवढं तुझं अहित होतंय, जेवढे स्वभावात राहशील तेवढं तुझ्यावर उपकार होतोय. म्हणजे आपण उपकार शब्द कसा आला? उप म्हणजे निकट, कार म्हणजे करणं. आपल्या जवळ राहून आत्मानुभूती करत राहील, बस हाच उपकार. आपल्यावर किती मोठा उपकार होतोय आपला. आत्मानुभूती राहिली तर उपकार, आणि आत्मानुभूती सोडून सारखं डोक्यात ते चक्र राहिलं तर अपकार झाला आपल्या आत्म्यावर. आपल्या आत्म्यावर अपकार करायचंय का आपल्याला? नाही. आता आपल्याला काय करायचंय? उपकारच करायचंय. उपकार म्हणजे हित करायचंय. म्हणून सतत कुठं राहायचंय आपल्याला? स्वभावात राहायचंय. म्हणजे जो 5 पांडवांना तापलेले दागिने घालून अंगावर चढवतो, लोखंडाचे दागिने अग्नीने तापलेले दिसताना तेजपुंज दिसतात, पण शरीर सगळं जळू लागलंय. कोणाचा उपकार कोणावर झाला? आत्मा पांडव आपल्या स्वभावात राहिले तर आत्म्यावर उपकार झाला, म्हणून ते मोक्षाला गेले. त्यांनी आपल्यावर उपकार केला. नाहीतर त्या शत्रूवर उपकार केला असता तर शत्रूवर कसा उपकार करा? परिभ्रमण वाढलं असतं. शत्रूवर उपकार करायचं म्हणजे काय? ज्याने आपल्याला दागिने तापून घातले त्याच्याकडे जरा बघितलं, डोळे उघडून बघितले, उपकार झाला त्याच्यावर. तुझ्यावर अपकार झाला, डोळे उघडून
सुद्धा बघू नको तिकडं. का बघितलं? रागाने बघितलं का माझ्या अंगावर घातलं म्हणून. मग बघायचं का आता तसं? बघणार सुद्धा नाही, बोलणार तर नाहीच नाही, पण रागाने बघणार सुद्धा नाही. त्याच्यावर उपकार होतोय. कारण का तर रागाने बघितलं की मग त्याला काय वाटतंय, हे किती तपस्वी आहेत, मला जाळून टाकतील काय. मग तो काय करतो, लगेच ध्यानस्थ बसतो. मग काय होतं, त्याच्यावर उपकार झाला, तो गेला मोक्षाला, आपण बसलो खालीच. काय आता उदाहरण कोणतं लक्षात घ्यायचंय? मैना सुंदरीने पूर्वभवामध्ये पती भ्रष्ट झालाय हे बघितलं, व्रत सगळे सोडून दिलेत आणि मुनींची निंदा करतोय, धर्मापासून त्याची बुद्धी भ्रष्ट झालीय. लगेच तिने काय केलं, आता मी दीक्षाच घेणार. पिंची कमांडलू सगळं तयार ठेवलं, साडी वगैरे सगळं. आता ती सकाळी जाणारच दीक्षा घेऊन. आणि ही बातमी त्याच्या कानावर पोचली की तो आलाच तिच्याजवळ. तो काय म्हणतो, दीक्षा घेऊ नकोस, पहिल्यांदा मला सुधार म्हणतो. काय सुधार? मला त्या मुनींच्याकडे घेऊन जा, प्रायश्चित्त द्यायला सांग, आणि मग मी सुधारणा करतो, परत असं कधी करत नाही. झालं. मैना सुंदरी, त्याला किती आनंद झाला तिला, म्हणजे पूर्वभवात, की एवढा पती सुधारतोय, तर आपण काय करावं, मग थांबावं, कशाला दीक्षा घ्यायची. मग कोणावर उपकार केला? पतीवर उपकार केला, स्वतःवर अपकार केला. म्हणजे पतीला ते व्रत वगैरे परत घ्यायला लावले, परत क्षमा मागायला लावली, प्रायश्चित्त दिलं. मग आपल्याला वाटतं बघा मी किती त्याचं चांगलं सुधारलं. आता सुद्धा म्हणतात ना, श्रेणिकाला जसं चेलनेने सुधारलं तसं मी सुद्धा चेलना होते. अरे चेलना कशाला व्हायला राहते, तू सुद्धा मोक्षाला जा की, कशाला दुसऱ्याला सुधारायला राहतेस इथं. ती मैना सुंदरीचं उदाहरण घेण्यासारखं आहे. म्हणजे श्रेणिकाला जैन धर्मात पक्क केलं, ते श्रद्धा त्याची निर्माण केली, म्हणून सगळ्यांना वाटतं चेलनेसारखं व्हावं. पण असं कोणाला वाटतं का की चेलनं राहिली तिथंच आणि श्रेणी गेले मोक्षाला. मोक्षाला म्हणजे आता नरकात आहेत, नरकातून येऊन तीर्थंकर होणार, मोक्षाला जाणार. आणि ही अजून स्त्री पर्याय आता झाली असेल ती, म्हणजे आरिकानंतर जरी ती पुरुष झाली तरी फरक पडतो ना तो. म्हणून कसं आहे, आदहिदम कादम, तू किती अजून खाली बुडला, इकडे लक्षच नाही तुझं, फक्त पाण्यात पडलेल्याकडे बघतोयस, त्याला वाचवायचं त्याला वाचवायचं, आणि तू तर गटांगळ्या खातोयस. कसं वाचवणार गटांगळ्या खाणारा दुसऱ्याला? पहिल्यांदा तू जर किनाऱ्यावर असशील तर तू दुसऱ्याला पाण्यातनं काढणार, आणि गटांगळ्या खात असशील तर कसं बुडणाऱ्याला तू वर काढणार आहेस? म्हणजे पडणाऱ्याला सुद्धा नाही, बुडणाऱ्याला सुद्धा काढणार. मग तसं मी स्वतः बुडू लागले, इकडे लक्ष नाही आपलं, मी जन्म मरणाच्या चक्रात आहे. एखाद्याला रोग झालेला बघून म्हणतो हाय हाय तुला कसं काय असं झालं, आणि तू काही निरोगी आहेस का? हो म्हणतो, मला कुठं काय झालं, आत्ता नाही काय झालं, पूर्वभवात किती वेळा रोगी होऊन आलाय, पुढं कधी होणार नाही याची कुठे गॅरंटी आहे तुला? मग त्याला तू आधी सुधार, स्वतःला स्वतःचं हित पहा. त्याचं फक्त रोग बघून हाय हाय करू नको, त्याचं जन्म मरण बघून तू दुःखी होऊ नकोस, तर स्वतःच्या दुःखाने तू दुःखी हो. स्वतःच्या दुःखाने दुःखी म्हणजे मी अजून संसारात आहे, मला अजून काहीच जमलेलं नाही, भेद विज्ञान केलं नाही, मी सम्यदर्शन प्राप्त करायला पाहिजे, तरच मी तरणार आहे. तर मी निरोगी खरं निरामय स्वरूपी आहे हे जाणलं तर त्याच्या रोगाला पाहून दुःख होणार नाही, आणि आपल्याला सुद्धा रोग नाहीच असं चिंतन केलं तर आपोआप आत्मकल्याण झालं याच्यावर. पण आपण सारखं पर्यायाला बघून सारखं हाय हाय करतोय, म्हणतो किती दरिद्री आहे तो मनुष्य, त्याला अंगावर कपडा सुद्धा नाही. पण तुझ्याजवळ आहेत का कपडे? काय विचार करायचा. आपल्याजवळ ढीगभर आहेत म्हणतो, कपाट भरून आहे म्हणतो. तुझे आहेत का? त्याच्यावर तुझी मालकी आहे का? ते पुद्गल आहे, तू कोणाला देणार आहे? हलवाईच्या घरावर तुळशी पत्र चालतं, पुद्गलाचं पुद्गलाला देतोय आणि म्हणतो मी त्याच्यावर उपकार केला. करतोय का तू त्याच्यावर उपकार? तू त्याला काही करू शकत नाही. त्याला करायचं असेल तर काय करू शकतो? तू तर शरीर रहित आहे, हे सर्व पुद्गल आहे,
आणि अमूर्तिक आहे, तुला कपड्याची गरज नाही. जसं माझाही आत्मा अमूर्तिक आहे तसं तुझाही आत्मा अमूर्तिक आहे. कपड्यासाठी तू दुःखी होऊ नकोस, खाण्यासाठी दुःखी होऊ नको, निवाऱ्यासाठी दुःखी होऊ नको, कारण हे सगळं पुद्गल आहे, परकीय आहे. फक्त जे स्वतःच आहे तेवढं स्वीकार कर. हे संबोधन त्याला दिलं की आपल्याला सोपकार परोभव, स्वतःवर उपकार करण्यासाठी तत्पर हो, आपल्यालाच दिले. ते संबोधन आपल्यालाच दिले, आपलं स्थितीकरण केले. कारण का तर आपले परिणाम सतत असे विकल्पात येतात. त्यावेळेस असंच काहीतरी विचार करतो, अजून मला धन पाहिजे, अजून मला कपडे पाहिजेत, मला घर नीट पाहिजे. फक्त त्याला संबोधन केलं नाही. कोणाला केलं? आपल्यालाच केले, म्हणजे स्वतःवर उपकार केलाय. हे प्रगट चिंतन करून स्वतःवर उपकार केलाय, दुसऱ्यावर किंचित मात्रही नाही. म्हणून काय सांगितलं? जोपर्यंत तुला वाटतंय मी सांगितलं, त्याने ग्रहण केलं, चांगलं झालं त्याचं, ते बघून तू आनंद मानतोयस. परप्रकृती विसृज्य, पराच्या उपकाराला सोडून तू स्वतःच्या उपकारामध्ये तत्पर हो. तुझं ऐकलंय असं समजून तू तिथं प्रसन्न होऊ नको. त्याचं परिणमन त्याच्यामध्ये स्वतंत्र चालू आहे, तुझं परिणमन तुझ्यामध्ये स्वतंत्र चालू. मी त्याला सांगितलं हे सुद्धा विसरून जा. समाधी शतक मध्ये कोणता श्लोक सांगितला? यत् परैः प्रतिपाद्योऽहं यत् परान् प्रतिपादये उन्मत्त चेष्टितं तन्मे यदहं निर्विकल्पक. काय म्हणतो? यत् परान् प्रतिपादये, मी दुसऱ्याला समजावतो आणि दुसऱ्याकडून समजावून. कोण गुरु कोण शिष्य? गुरु शिष्याचा विकल्प ही उन्मत्ताची चेष्टा आहे. म्हणजे प्रतिपाद्य शिष्य, प्रतिपादक गुरु. आणि जोपर्यंत हे विकल्प करतोय, मला त्याला समजवायचंय, ते मला समजावतात, तोपर्यंत ही सगळी उन्मत्ताची चेष्टा आहे. कारण तू निर्विकल्प आहेस. निर्विकल्प राहिला तर खरं हित झालं. आणि विकल्पाला समजावण्याचा तर काय झालं? अहित झालं. म्हणजे इतकं आपल्याला अभ्यास व्हायचे. वेद विज्ञानाची दृढ श्रद्धा जर एवढी झाली आणि दृढता जर वाढली तर किंचित मात्र बाहेर कुठेही सटकणार नाही. सारखं विकल्पातून बाहेर पडतोय, आपटी खातोय. म्हणून आता मला फक्त एक स्वतःच्या आसनावर आरूढ व्हायचं. कोणता आसन? जे अचल आसन आहे, ज्याच्यातून कधी कोणी उठ म्हणणार नाही. ज्या आसनात कधी आपला दुसरा मालक नाही, ज्या आसनावर येऊन बसेल आपण आपले मालक, इतकी स्वाधीनता. मग ते अनादी अनंत आपलं जर स्वतंत्र स्वरूप स्वीकारलं तर किंचित मात्रही त्याला पराची अपेक्षा राहतच नाही. म्हणजे पराच्या अपेक्षेने सतत काय चाललेलं आहे? दुःख चालूय. म्हणतो ना की मला काही नसलं तरी चालेल, घरात एखाद्याच्या काही नसतं आणि मुलाबाळांना तेवढं देण्याची विकल्प असते. मग तिने काय केलं माहितीये ना, की त्या पत्नीने दिवसभर वाट पाहिली की पती आता येईल. पती आलेला, रिकाम्या हाताने आलेला बघितलं की लगेच तिने काय केलं? दरवाजाच लावून घेतला. काय म्हणते की एवढं मुलं बाळ दिवसभर उपाशी राहिलेत, त्याची काही चिंता नाही आणि रिकाम्या हाती आला एवढ्या उशिरा येऊन सुद्धा. आता तुम्हाला घरात प्रवेश नाही. काय झालं? मुलांसाठी तिने काय केलं? दरवाजा लावून घेतला. मला नसलं तरी चालेल पण मुलांना पाहिजे, हा विकल्प सुद्धा काय झाला? म्हणजे काही जण म्हणतात की आपलंच बघतो, स्वार्थी होतो, त्यांचं बघत सुद्धा नाही. मग आपलं बघितलं तर इथं सांगतात आपलंच बघ म्हणून ह्या श्लोकात, आणि इकडे तर म्हणतात आपलंच बघितलं, एवढी मुलं उपाशी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा आणि स्वतःच खाऊन घेतलं. मग आता कसं करायचं?
आपलं बघ म्हणतात म्हटल्यावर काय बघ म्हणून सांगितलं? नाही समजला पाहिजे. स्वभावाकडे पहा. त्या मुलांना स्वतः उपाशी राहून दिलं तरी कर्तृत्व बुद्धी घेऊ नकोस. मी उपाशी राहिले पण त्यांना दिलं. तू काय देणारा घेणारा नाही. जे जसे विकल्प होते तसं झालं, परिणामन त्याचं त्याच्यामध्ये. मग तिथं चिंतन काय करायचंय? मी अनशण स्वभावी आहे, माझ्या आत्म्याला काही लागत नाही. ह्या विचारात एवढा उपकार स्वतःवर झाला. मग त्यावेळेस किती जरी लोकाला दिलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी दुसऱ्याला काही उपकार केला हा विचारच राहिला नाही. आणि जोपर्यंत ह्या विचारात राहतो, म्हणजे उलटा अर्थ करायचं नाही, सर्व पराला अनुकूलता देऊन देखील काय विचार करतो? हे मी करणारा नाही, मी फक्त जाणणार आहे, असं तुझं हित पहा. नाहीतर काय म्हणणार? आजपासून सगळं बदलून टाकतो. जे दुसऱ्यासाठी करत होतं ना ते सगळं सोडून असं हातावर हात ठेवून बसतो, ध्यान करतो. सोपकारो परो भव. काय म्हटलंय? स्वतःवर उपकार करण्यामध्ये तत्पर हो. म्हणून आता ध्यानच सोडत नाही. आणि सगळे किती ओरडू देत, काय राहिले? स्वयंपाक करायचं राहिले, अमकं राहिले, तमकं राहिले, आणि हे आपल्या ध्यानातच बसले. ओरडले तू ओरडे. मी हा कोणता श्लोक सांगतो? इष्टोपदेश मधला कितवा श्लोक आहे? मग त्यांच्या समोर नेऊन देतो 32वा श्लोक. बघा काय करायचं. तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये राहा, मी सुद्धा माझ्यामध्ये राहा. तर असं नाही, निश्चय व्यवहार दोन्ही व्यवस्थित समजलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अगदी 24 तास त्या गृहिणीने सगळं काही सर्वांसाठी अनुकूलता देऊन सुद्धा ती स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही. एवढंच फक्त तिथं जाणायचं. मी स्वभावाला सोडलंच नाही, म्हणजे मी काय केलंच नाही बाहेरच. आपोआप तिथं काय झालं? स्वतःमध्ये तत्परता. आता आपण राजवार्तिकमध्ये ते सगळं पाहिलं ना, की मुनींनी वंदना वगैरे केली तर काय होतं सांगितलं? पुण्यकर्म होते. मग ते पुण्यकर्म न देता घेतलं ना त्यांनी, कुणी दिलं नाही त्यांना. मग चोरी झाली न देता घेतलेली वस्तू. मग तिथं काय सांगितलं त्यांनी? उत्तर काय दिलं? अप्रमत्त आहे. आणि त्यांनी काही पुण्यकर्म मागितले नाही, आले आणि ते आपले नाही समजलं त्यांनी. अकर्ता बुद्धी. अप्रमत्त म्हणजे काय आहे? अकर्ता अभोक्ता हा भाव ठेवतायत. मला हे वंदना करताना पुण्यकर्म येऊ देत आणि त्याच्या बदल्यात मला म्हणजे हे सगळे भोग मिळू देत, असा विचार केला तर प्रमत्त झाला तो. पण अप्रमादीला चोरीच होत नाही, दोषच लागत नाही. सांगितलं जसं आम्ही प्रत्येक ठिकाणी अप्रमादी म्हणजे स्वतःमध्ये राहत तर तो आपला उपकार होतो. हे कुठलंही चुकत नाही बाहेरचं, पण विचार कोणता करायचा आहे हे सांगितलं. जसं सांगितलं ना, देण्या घेण्याचा जिथं व्यवहार आहे तिथं चोरी की चोरी नाही हा प्रश्न येतो. कुणी दिलं तर घ्यायचं, नाही दिलं तर घ्यायचं नाही. हा जिथं व्यवहार आहे त्या ठिकाणी ठीक आहे की त्याने चोरी केली नाही म्हणणार, पण न देता घेतलं की काय म्हणणार? चोरी केली. पण आता त्यांनी प्रश्न काय विचारला? कर्म तर कोण देत नाही, मग ते आपोआप येते. मग तिथं चोरी नाही का न देता घेतल्यावर? मग त्याचं उत्तर काय सांगितलं? इथं देण्या घेण्याचा व्यवहार जिथं आहे तिथं चोरी लावा. जिथं देण्या घेण्याचा व्यवहारच नाही तिथं चोरी कशी लावणार? आणि दुसरी गोष्ट काय सांगितलं? म्हणजे आपल्याच परिणामाने जे कर्म येतात सांगितलं. इथं देण्या घेण्याचा व्यवहार का नाही कर्मामध्ये? तर आपल्याच परिणामाने कर्म येतात. त्यामुळे काही संबंधच नाही कुणाचा. दुसऱ्याने दिल्यावर मग घ्यायचं, मग आपले परिणाम जसे होतील तसे कर्म येणार. मग त्या शंका करायला काय वाटलं की मग सदैव कर्म बंदच होत राहील, कारण आपले परिणाम सारखे होतात. मग तिथं काय उत्तर दिलं आचार्यांनी? नित्य कर्म बंद होत नाही. जो संवराचे परिणाम करतो म्हणजे शुद्धोपयोगाचे परिणाम करतो तर त्याचे कर्म
सदैव बांधले जात नाहीत, म्हणजे तुटतात. मग तसं आम्ही कुठलं केलं पाहिजे? मग तो कर्म बंध केले पूर्वभवामध्ये, ह्या भवामध्ये, तसं तसं उद्याला येतंय. कोण तिथं रक्षण आहे? आपलं रक्षक कोण आहे? कुणाला शरण जाणार? अगदी साक्षात भगवंताजवळ जाऊन बसलो, दिवसभर बसलो, तिथं सुद्धा आपलं कर्म चुकणार नाही ना. येणारच आहे ते, कुठल्या तरी न कर्माच्या निमित्तात तिथं भेटणारच आहे. मग कोण रक्षक आहे तुझा? तर शुद्धोपयोग. शुद्धोपयोग मे शरणम. कोण आहे मला शरण? शुद्धोपयोगच मला शरण आहे. मग शुद्धोपयोग म्हणजेच ज्याच्या आश्रयाने परिणाम केला असा निजध्रुव कारण परमात्मा शरण आहे, असं तिथं लावून घ्यायचंय. मग तो शरण आहे म्हटल्यानंतर ती परिणती झाली. आता कोणी सुद्धा आपल्याला, जसं कर्म कोणी आणून टाकलं नाही आणि कोणी आपल्याला नरकात पाठवलं नाही, तसं कोणी सुद्धा आपल्याला स्वर्गात पाठवलं नाही, आपल्याच परिणती. आणि कोणी आपल्याला मोक्षातही पाठवलं नाही, आपल्याच परिणतीने मोक्षाला पण. म्हणून इथे सांगितलं सोपकार परोभव, म्हणजे जा मोक्षाला, कुणासाठी थांबू नकोस. काय चाललंय इथं? कुणासाठी तरी अडकले चित्त आणि म्हणून मोक्षाला अडथळा होतोय. म्हणजे तू सोपकार परोभव होत नाही. कसं मोक्षाला जायचंय? मैना सुंदरीचं आता उदाहरण घेतलंच होतं ना. ह्या भवात ती श्रीमती आहे आणि श्रीकांत तिचा पती. मग आता तिला बरं वाटलं, पतीने पुन्हा व्रत धारण केले, मुनींची क्षमा मागितली, ते वचन जे बोललेले ते माघारी घेतले, अपशब्द बोललेले. तिला बरं वाटलं, आनंद वाटला. मग दीक्षा रद्द झाली याचं काही वाईट वाटलं का? दीक्षा रद्द झाली याचं वाईट वाटलं का? वाटलं असेल का? वाटलं नसेल? कसं घटवायचं होतं? तर ती चित्त कुठं अडकले तिचं? अजून पतीची सेवा करण्यामध्ये चित्त अडकले, म्हणून ती परत दुसऱ्या भवात भेटली, पत्नीच्या रूपातच भेटली. काय केलं? सोपकार परोभव झाली नाही. पुन्हा तो श्रीपाल राजा कुष्ठरोगी झाला आणि त्याची सेवा करायला तीच त्याची पत्नी झाली, मैना सुंदर. पूर्वभवात आनंद मानला ना आपण, सेवा करून त्याला धर्म मार्गावर आणलं. मग त्याचंच फळ काय मिळालं? आता परत ह्या भावात कर, तुला ते आवडतंय ना, तेच कर. ज्याची रुची आहे तेच पर्याय परत मिळणार. म्हणून पुन्हा मैना सुंदरीच झाली. स्त्रीतून पुन्हा स्त्री. एवढी धर्माची रुची होती तर का तू स्त्री झाली परत? सोपकार परोभव झाली नाही, स्वतःचा उपकार केला नाही. म्हणून काय आहे? पुन्हा तू स्त्रीतून स्त्री झाली आणि पुन्हा अजून त्या श्रीपाल राजालाच भेटली. परत त्याचा कुष्ठरोग दुरुस्त झाला. मग काय आनंद? परत कसला आनंद? परत ती 12 वर्ष गेलाच की सोडून तिला. तरी चित्त कुठं गुंतलंय? 12 वर्ष पती जवळ नाही तरी चित्त त्यातच गुंतलंय. कारण काय अट घातली आहे? 12 वर्षाने जर तुम्ही आला नाही, एक रात्र जरी कमी, म्हणजे एक रात्र उलटून जरी गेली तरी सुद्धा मी दीक्षा घेऊन जाणार. पूर्वभावात जसं सांगितलं तसंच ह्या भाव. धमकी, धर्मात सुद्धा धमकी. आणि मग झालं. मग तो म्हटला बर मी येतोच की, पण मग त्याला पण पाहिजे ना. पण तो पुरुष आहे, तो गेला मोक्षाला. बसली की मैना सुंदरी तिथे. जरी आरिका झाली तरी त्या भावात मोक्ष नाही. तिचे 2 भाव, एक स्वर्गात आणि नंतर परत मुनी. सीतेचं पण सगळ्यांचीच उदाहरणं अशी आहे. आणि त्यांची जाऊ देत, आपली घ्या की. आपण काय करतोय? आपण असंच अडकलं की अजून माझ्या नातूला मोठं होऊ दे, माझं अजून असं सगळं चांगलं झाल्याशिवाय. सोपकार परोभव लगेच आठवण. तू स्वतःच्या उपकारामध्ये तत्पर राहा. कारण तिने खरोखर मागच्या भावासारखीच ह्या भावात तयारी केली होती. अगदी पांढरी साडी,
किंची कमंडलू सगळं असं अगदी विचार करते, सकाळ झाले की जायचंय, आणि तो मजेत बघतोय बाहेरून श्रीपाद काय करते ही बघू जात. बाहेरून सगळं दिसतंय त्याला दृश्य. हिची सगळी तयारी आरिका होण्याची चालली, आणि तेवढ्यात तो ठपकला ते. मग झाली दीक्षा रद्द, परत पुरोभवासारखंच. हे संस्कार असे काम करतात. म्हणून सतत आम्हाला कुठले विचार केले पाहिजे, सोपकार परो. कारण श्रीपाद राजा पुन्हा तो जेव्हा वैराग्याला प्राप्त झाला, दीक्षा घेऊन गेला, आणि त्याच भावात मोक्षालाही गेला. तो सुटला, पण आपण ज्याच्यासाठी अडकलो होतो त्याला आता किती सुटण्याची इच्छा झाली, तर आता काय झालं. हे सगळे परत क्रम येणारच ना. स्त्री पर्यायातून मुक्ती नाही. म्हणून चूक कुठं झाली, मागच्या भावातच चूक झाली. आत्ता रडत बसतोय, मी असं केलं तसं केलं, माझं असं झालं तसं झालं, मी असं करायला नको होतं. पण पूर्व भावात तू चुक्या करून आलेला कितीतरी, त्याचे संस्कार आहेत आत्ता. म्हणून आता तू तत्पर हो, स्वभावासाठीच तत्पर. प्रत्येक समयात स्वभावासाठी तत्पर झालो तर आनंद. अजून सुद्धा कसं आहे, निघालोय मंदिरात, नातू रडू लागलाय, मला घेऊन जा मला घेऊन जा. मग गोट मळतोय ना तिथं, रडतोय, आपल्या मागं लागलाय म्हटल्यावर तो कसं काय घेऊन जायचं का त्याला चुकून जायचं. त्यातच 10-15 मिनिटं गेली. मी घेऊन जायचं म्हटलं तर तिथं बसू देणार, आणि चुकून जायचं म्हटलं तर मंदिरात जायला जरा वेळ लागेल. रडवत कसं जायचं. सोपकार परो, लगेच लावून घ्यायचं. तुझा एक एक क्षण गेला वाया. तू दुसरीकडे बघता बघता तुझे हे किती क्षण वाया गेले. मग काय करायचं म्हणतो. तू केलेत ना संस्कार हे मोहाचे, आणि तशा प्रकारचे संयोगी भाव करून काय भेटलंय, तसा संयोग भेटला. म्हणून आता त्या संयोगाकडे पाहून वैताग करू नको. तुझे हे परिणामच असे आहेत, त्या परिणामानुसार हे कार्य हो. सतत तू स्वभावाकडे पाहून आनंदाची काय कर, कमाई कर. खरा आनंद प्राप्त झाला तर किंचित मात्र ही तुझी ही दुर्दशा होणार. मग प्रत्येक समय स्वतःला जाणणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का तर अगदी आपलं कुठपर्यंत असं नडलेलं असतं, मंदिरात बसलोय पण आवाज कोणाचा तरी कानावर, ओळखीचा आवाज आणि ओरडण्याचा आवाज आहे. काय झालं म्हणून पटकन मंदिरातनं पण बाहेर पडायला आपल्याला काही वाटत नाही, अगदी सामायिक सोडून सुद्धा. पण ती उत्सुकता आहेच. सोपकार परो, तू स्वतःवर उपकार कर, तत्पर हो त्यामध्ये. इतकं तू स्वतःमध्ये ला. विषापहार स्तोत्राची रचना होताना सुद्धा तिथं इतकं लक्ष धनंजय कवीचं स्वभावात. मग ते मुलगा अगदी जवळ, विष भिनलेला, सर्पदंश झालाय, आणि एवढं जवळ आणून टाकलंय तरी ते सोपकार परो, एवढं ते स्वतःचा उपकार करण्यामध्ये तत्पर आहे. त्या मुलाकडे पाहायला सुद्धा तयार. त्या पत्नीचा आक्रोश तर ऐकायला बहिरेत ते. म्हणजे इतकं त्यांचं लक्ष इतकं स्वभावात लागलंय, आणि स्वतःवर उपकार केला म्हणून सहज मुलगा पण उठून बसलाय. आणि मुलाकडे बघत बसले असते तर ते पण गेलं, हे पण गेलं, दोन्ही गेलं असत. पण आपल्याला अजून तशी किंमत वाटत नाही की आपण आपली अशी दृढता केली पाहिजे. आपण सुद्धा आपल्यामध्ये असं राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला एखाद्याचे अश्रू पाहिले, एखाद्याचा चेहरा पाहिला की दया येते. नको, आपण त्याच्याशी असं वागायला नको. म्हणजे त्याला कसं पाहिजे तसं आपण वागू. मग तो काय म्हणतो, आज सिनेमाला जायचंय, तुम्ही माझ्या मनासारखं वागणार आहे ना, आज सिनेमाला जायचंय, वागा आता त्याच्यासारखं. नाही वागलं तर रडतंय, मग काय करायचं. सोपकार परो, स्वतःच्या उपकारात तत्पर हो. नाही तिथं त्याला कंपनी देऊ नकोस, नाही तिथं त्याचे लाड पुरवू नकोस. नाही तर सांगितले आता व्यवहार करायचा असतो म्हणून गेलो त्याच्याबरोबर सिनेमाला, तर असं पण नाही. म्हणजे नाही सर्वत्र आपण समजून घेतला तर सर्व व्यवस्थित होणार आहे. कारण का तर एवढं आपण जर स्वभावात राहिलो तर ते सुकौशल मुनी समजवायला सुद्धा थांबले नाही तिथं.
त्या वाघिणीला. ते दोघे पण बरोबर होते, कीर्तिधर मुनी आणि सुकौशल. पण समजावलं कोणी? कीर्तिधर मुनी. त्यांना विकल्प आहे आणि हे तर केवळ ज्ञानी होऊन बसले. किती तत्पर स्वभावाचे. असे केवळ ज्ञानी झालेले ते सुकौशल मुनी आता तिथं वाघीण नाही का होणार आपल्यामध्ये परिचय? तिला झालं सम्यक दर्शन. आणि जर असं करू नको, तू माझी माता आहेस, त्यावेळेस किती आनंद, तुला किती मोह करत होती आणि आता काय तू माझ्यावर द्वेष करते, असंच समजायला गेलं तर ते पण गेलं असतं, हे पण गेलं असतं. आपलं हित नाही, दुसऱ्याचे. म्हणून कसं आहे की इतकं स्वतःमध्ये तत्पर की काही सांगण्याचे विकल्पच नाही. आणि आपोआपच तिथं काय झालं, त्या केवळ ज्ञानाचे गंधकुटी सभा भरली आहे आणि तिथं सगळे, त्याही मुनींना त्यावेळेस केवळ ज्ञान, कीर्तिधर मुनींना. प्रथम कोणाला झालंय? ज्याच्यावर झडप घातली त्या सुकौशल मुनींनाच झालं. म्हणजे कोणाच्या हितासाठी धडपडली ती वाघीण. खरोखर कोणाचं हित केलं? परोपकार. म्हणजे तिने सुकौशल आपल्या मुलाचं हित केलं, स्वतःच नाही केलं. मुलाला लगेच केवळ ज्ञान आणि ही बसली नरकाच्या योग्य कर्म बंद करून. म्हणजे ही तिची कहाणी नाही तर आपलीच कहाणी आहे. आम्ही सुद्धा अशा रीतीने काय करत असतो, सतत असे विकल्प करून दुःखी होतं. म्हणून सतत स्वभावात राहणं अत्यंत आवश्यक.